चला, सध्याच्या घडीला सर्वात मोठी फार्मसी ऑफिसरची जी रिक्रुटमेंट या वर्षामध्ये भरली गेली अशी DMRची पद भरती, त्याच्यामध्ये बाकीच्या सुद्धा भरपूर जागा ज्या आहेत त्या फिलअप केल्या जाणार होत्या. तर त्याची महत्त्वाची एक्झामची डेट, स्पेसिफिक कोणत्या डेटला कुठली पोस्टची एक्झाम होणार आहे, हे सर्व डिटेलमध्ये जे आहे सध्या त्याचं महत्त्वाचं वेळापत्रक आउट झालेलं आहे. डिटेलमध्ये आपण पूर्ण चर्चा करूयात की कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, कोणत्या डेटला त्याची एक्झाम कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे. अशा पद्धतीचं ऑफिशियली साईटवर तुम्ही हे जे नोटिफिकेशन आहे PDF चेकआउट करू शकता. फर्स्ट डे जो आहे एक्झामचा, ती एक्झाम चालू होणार आहे आपली DMRची 18 सप्टेंबर 2025ला. पहिल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबरला महत्त्वाच्या ज्या आहेत त्या 3 शिफ्टमध्ये तुमच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. पहिल्या शिफ्टमध्ये ज्या आहेत त्या 2 पोस्ट एक्झाम कंडक्ट केल्या जातील. पहिली पोस्ट शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि डेंटल टेक्निशियन, जे की 18 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये कंडक्ट केल्या जातील. 18 तारखेला दुसरी शिफ्ट जी आहे ती असणार आहे फार्मासिस्ट आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन. त्याच्यानंतर 18 तारखेचीच महत्त्वाची शेवटची शिफ्ट म्हणजे थर्ड शिफ्ट, ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट आणि एक्सरे टेक्निशियन, एक्सरे असिस्टंट अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या 2 पोस्टची एक्झाम होणार आहे. आपली फार्मसी ऑफिसरची चर्चा करायची जर झाली तर 18 सप्टेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा आपल्या 3 शिफ्टमध्ये 3 एक्झाम ह्या कंडक्ट केल्या जातील. म्हणजे 18 तारखेला तुम्हाला इथे 3 पेपर किंवा 3 पेपरचा पॅटर्न कळून जाईल. त्याच्यानंतर दुसरा दिवस डे सेकंड 19 सप्टेंबर 2025ला त्या दिवशीची पहिली शिफ्ट आणि मागचा जर आपण दिवस कन्सिडर केला तर ती झाली तुमची चौथी शिफ्ट. तर अशा पद्धतीनं 19 तारखेची पहिली आणि 18 तारखेनुसार चौथी शिफ्ट जर पाहिली आपण तर 19 तारखेला सकाळी फार्मसी ऑफिसरची पहिली एक्झाम होईल. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटची जी आहे ती पॅरलली एक्झाम कंडक्ट केली जाईल त्या शिफ्टमध्ये, 2 विद्यार्थी असतील त्या शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर शिफ्ट 5 किंवा 19 तारखेची दुसरी शिफ्ट म्हणता येईल, त्याच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्ट आणि एक्सरे टेक्निशियनची जी आहे ती पॅरलली एक्झाम कंडक्ट केली जाईल. त्याच्यानंतर 19 सप्टेंबरची शेवटची शिफ्ट आणि 18 तारखेनुसार 6 नंबरची शिफ्ट, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट अशा 2 तुमच्या एक्झाम ह्या 19 तारखेच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये कंडक्ट केल्या जातील. त्याच्यानंतर 7वी शिफ्ट दिवस तिसरा तुमचा 22 सप्टेंबर जे आहे, तर त्या दिवशी कुठल्या एक्झाम होणार आहेत, 19 तारखेनंतर 20 तारीख आणि 21 तारखेला जे आहे ते तुम्हाला इथं एक्झाममध्ये गॅप असताना दिसत असेल. डायरेक्ट 19 तारखेनंतर 22 तारखेला तुमच्या ज्या आहेत त्या बाकीच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. आता 22 तारखेला पहिली शिफ्ट सकाळची जर कन्सिडर केली तर आपली फार्मसी ऑफिसर आणि लायब्ररियन अशा पॅरलली 2 पोस्टच्या तुमच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. त्याच्यानंतर सेकंड शिफ्ट आणि मागच्या शिफ्टनुसार 8वी शिफ्ट, त्याच्यामध्ये सुद्धा दुपारच्या फार्मासिस्ट आणि डायटिशियनची एक्झाम कंडक्ट केली जाईल. 22 तारखेची शेवटची शिफ्ट 9 नंबरची, ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर या 2 एक्झाम पॅरलली कंडक्ट केल्या जातील. लक्षात येते. अशा पद्धतीचे आपलं 18, 19 आणि 22चं शेड्यूल आपल्या लक्षात आलं. माझ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला 20-21ला जे आहे त्याच्यामध्ये गॅप आहे. त्याच्यानंतर चौथा दिवस एक्झामचा, ज्याच्यामध्ये 23 सप्टेंबरला ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील, तर 23 सप्टेंबरची सकाळची शिफ्ट आणि मागच्या शिफ्टनुसार 10वी शिफ्ट, ज्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसर, फार्मासिस्ट आणि डॉक्युमेंटेशलिस्ट, कॅटॉलॉगर अशा 2 एक्झाम कंडक्ट केल्या जातील. त्याच्यानंतर 23 तारखेची सेकंड शिफ्ट आणि मागच्या शिफ्टनुसार 11वी शिफ्टमध्ये फार्मसी ऑफिसर, त्याच्यानंतर शेवटची शिफ्ट 12वी, त्याच्यामध्ये सुद्धा फार्मसी ऑफिसर, फार्मासिस्ट अशा 23 तारखेला आपले जवळपास 3 पुन्हा एकदा जे आहेत ते पेपर कंडक्ट केले जातील. त्याच्यानंतर दिवस 5वा 24 सप्टेंबर 2025, पहिल्या शिफ्टमध्ये फार्मसिस्ट, दुसऱ्या शिफ्टमध्ये फार्मसिस्ट, तिसऱ्या शिफ्टमध्ये फार्मसी असं कंटिन्यू जर आपण बघितलं तर 23 आणि 24ला हे डॉक्युमेंटरीज कॅटेगरी सोडलं आपण तर आपल्या कंटिन्यू फार्मसीचे जे आहेत ते 4 ते 5 पेपर आपल्याला या 4 ते 5 ज्या दिवशी आपल्याला अवेलेबल होऊन जातील 23 आणि 24 सप्टेंबरला. त्याच्यानंतर मित्रांनो 6व्या दिवशी 25 सप्टेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये ड्रायव्हर, दुसऱ्या शिफ्टमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये लॅबोरेटरी टेक्निशियनची एक्झाम कंडक्ट केल्या जातील. 7वा दिवस 26 सप्टेंबर पहिल्या शिफ्टमध्ये सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडंट मेडिकल आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडंट मेडिकल आणि असिस्टंट लायब्ररी ह्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. आणि
शेवटचा दिवस म्हणजे 8वा दिवस 29 सप्टेंबर 2025. इथे सुद्धा महत्त्वाच्या दिवसभरातल्या 3 शिफ्ट. पहिल्या शिफ्टमध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन, दुसऱ्या शिफ्टमध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट मेडिकल अशा पद्धतीच्या 3 पोस्टच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. हा तुमचा शेवटचा दिवस आणि टोटल नंबर ऑफ शिफ्ट जर आपण बघितल्या तर 23 शिफ्टमध्ये तुमच्या पूर्ण ओव्हरऑल जी ही पदभरती आहे DMARची तर ती कंडक्ट केली जाईल. आता फक्त फार्मसी ऑफिसरबद्दल जर आपण इथं चर्चा करायचं जर झालं तर आता आपल्याला या शीटमध्ये किती पेपर अवेलेबल होऊन जातील किंवा पॅटर्न समजण्यासाठी लक बाय चान्स तुमचा जर पेपर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर याच्यामध्ये जर आला तर तुम्हाला पॅटर्न समजण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये जरा फायदा मिळेल. आता पुन्हा एकदा मी फार्मसीचं सेपरेट फार्मसी ऑफिसरचं तुम्हाला थोडंसं डिस्कस करून सांगेल की आपल्याला त्याचा बेनिफिट जे आहे त्या अभ्यास करताना कसा होऊ शकतो. आता जेव्हा 18 तारखेला पेपर चालू होतील तर पहिल्या शिफ्टमध्ये आपल्याला जो आहे तो पहिल्याच दिवशी आणि पहिल्या शिफ्टला आपला फार्मसीचा पेपर कंडक्ट केला जाईल आणि डेंटल टेक्निशियनचा पेपर कंडक्ट केला जाईल. आता हे दोन्ही विद्यार्थी आपले फार्मसीचे आणि डेंटल टेक्निशियनचे बाकीच्या शिफ्टला जर त्यांची एक्झाम आता इथून पुढे जर असेल 19 नंतर तर त्यांना या पेपरचा पॅटर्नचा थोडासा बेनिफिट होऊ शकतो. आता या बेनिफिट म्हणजे आता फार्मसी ऑफिसरला मागच्या वेळेस ज्युरिस्प्रुडन्स जर आपण बघितलं तर शेड्यूल विचारले, दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा शेड्यूल विचारले होते. एखादी बॉडीचे मेंबर विचारला असेल तर दुसऱ्या शिफ्टला सुद्धा तोच विचारला. डेंटल फार्मॅकॉलॉजी प्रश्न विचारला असेल एखाद्या कॉन्सन्ट्रेशन तर तो सुद्धा सेकंड शिफ्टला रिपीट झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला अंदाज येऊ शकतो किंवा बाकीचा जो पोर्शन आहे GK मराठी इंग्रजी मॅथ्स रिजनिंग तिथे सुद्धा एकच पद्धतीचा पॅटर्न मागच्या भरतीमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. आता त्याच्यामध्ये जसं त्यांनी काळ वेळ याच्यावरती प्रश्न विचारले तर नेक्स्ट शिफ्टला सुद्धा तसेच पॅटर्न TCS विचारतं. काही ठिकाणी होकॅपचा पॅटर्न एकच कंटिन्यू केला तर तो तशा पद्धतीनं TCS विचारतं. लेखक विचारले असतील, पुस्तके विचारले असतील, जोड्याला विचारला असेल किंवा सिटिंग अरेंजमेंट विचारला असेल तर यावरनं आपल्याला नेक्स्ट शिफ्टला पहिल्या शिफ्टच्या अंदाज येण्यासाठी आणि आपल्याला अभ्यास करण्यासाठी नेक्स्ट शिफ्टला त्याचा फायदा होऊ शकतो. असं 18 तारखेला महत्त्वाचे जवळपास आपल्या हाती 3 पेपर येतील फार्मसिस्टचे अशा पद्धतीचे 18 सप्टेंबरचे 3 पेपर. यावरनं आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की बाकीचा पॅटर्न ओव्हरऑल हा कसा असू शकतो. जेव्हा आपल्याला या 3 पेपर अवेलेबल होऊन जातील तेव्हा तुम्हाला मी याच यूट्यूब चॅनलवरती त्याचा डिटेलमध्ये त्याचा ॲनालिसिस करून देईल. 18 तारखेला आपल्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याचा जर पेपर झाला असेल या 3 शिफ्टमध्ये किंवा 3 शिफ्टमध्ये जर 3 विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल तर नक्की आपलं टेलिग्रामच्या चॅनलवरती शेअर करा. आपलं जे प्रायव्हेट अकाउंट आहे माझं PV थोरात @PV थोरात त्याच्यावरती तुम्ही मला टेलिग्रामवरती मेमरी बेस प्रश्न पाठवू शकता. नक्कीच आपल्या सर्व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. 19 तारखेला सुद्धा आपल्या महत्त्वाची ही एक शिफ्ट आहे. 2 आणि 3 अशा पद्धतीचे 3 पेपर भेटतील. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 22 सप्टेंबरला सुद्धा तुम्हाला जवळपास 1, 2 आणि 3 पेपर भेटतील आणि बाकीसुद्धा खाली 23 तारखेला सुद्धा तुम्हाला जवळपास मित्रांनो 1 आणि 2 अशा 3 अशा पद्धतीचे 3 पेपर भेटतील. त्याच्यानंतर 24 सप्टेंबर पुन्हा नॉनस्टॉप 1, 2, 3 हे पेपर आहेत. अशा प्रत्येक शिफ्टला जवळपास आत्तापर्यंत 23पर्यंत आपल्याला 3 पेपर याच्यामध्ये अवेलेबल होऊन जातील जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण पॅटर्न त्याचा समजू शकतो. बाकीचे सुद्धा भरपूर वेगवेगळ्या पोस्ट त्याच्यासुद्धा पॅटर्न जो नॉन टेक्निकलचा आहे तो सेमच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याही शिफ्टचा नॉन टेक्निकलचा फायदा होऊ शकतो पॅटर्न समजण्यासाठी. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. आपल्याला वाटलं होतं की 1 ते जवळपास 18 ते 29 सप्टेंबरमध्ये आपली एक्झाम कधी होऊ शकते पण रँडमली तसं न टाकता प्रत्येक दिवशी जे आहे ते TCSनं आपली फार्मसीची एक्झाम जे आहे ते ठेवलेली कारण जागा भरपूर होत्या त्याच्यामुळे भरपूर लोकांनी फॉर्म भरले असतील. फ्रेशर विद्यार्थी सर्वजण याच्यामध्ये क्वालिफाय होते, कोणत्याही पद्धतीचा अनुभव नव्हता त्याच्यामुळे भरपूर याच्यामध्ये फॉर्म आले असतील. त्याच्यामुळे भरपूर शिफ्टमध्ये जे आहे ते आपली एक्झाम कंडक्ट झाली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की एवढ्या शिफ्टमध्ये एक्झाम कंडक्ट होत असल्याकारणाने तुमचं नॉर्मलायझेशन होणे हे तर 100% खरंच आहे कारण ऑलरेडी PDF मध्ये तसं दिलेलंच आहे TCSने की नॉर्मलायझेशन फॉर्म्युला दिले आणि भरपूर शिफ्टमध्ये एक्झाम कंडक्ट करत असल्याने तुमचं याच्यामध्ये आता नॉर्मलायझेशन होणार आहे जसं की मागच्या वर्षी झालेलं होतं तशा पद्धतीने. बाकी या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट असेल तुम्हाला मी त्या यूट्यूब चॅनलवरती देईल. सध्याच्या घडीला ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा DMARची पदभरती असेल याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर जोही सिलेबस दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला तर माहिती आहे थेरीचे पुस्तक अवेलेबल आहेत आपले मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3 तशाच पद्धतीच्या त्याच पॅटर्नवरती आणि त्याच सिलेबसवरती महत्त्वाची टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये 3000पेक्षा जास्त MCQची प्रॅक्टिस होण्याच्या पर्पज मी तुम्हाला तयार केलेला आहे. टेस्ट सिरीज फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता. एक 10 ते 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या टेस्ट सिरीजचा जे आहे ते यूज करून
येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला ती नक्कीच बेनिफिशियल ठरेल. एक्झामच्या दृष्टिकोनातून टेस्ट सिरीज बनवलेली आहे आणि मॅक्सिमम जेवढे महत्त्वाचे प्रश्न किंवा टॉपिक कवर करता येतील तेवढे त्याच्यामध्ये कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुमच्या 8-10 दिवसामध्ये टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून होईल आणि येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला ती महत्त्वाची ठरेल. बाकी याची महत्त्वाची अपडेट हे पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोच चॅनल तुम्ही चेकआउट करून घ्या. तिथून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या गोष्टी भेटून जातील. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.